विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही म्हटले की गेले काही दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील किंवा या सगळ्या घडामोडीमध्ये हे सगळं कुठंतरी तुमच्या विरोधात जाते, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थात कुठं नगरपालिका पंचायत समितीमध्ये तुमची सत्ता आलेली नाही. एक लक्षात घे, वस्तुस्थिती आहे ती. मी म्हणजे सांगतो ही वस्तुस्थिती आहे. कारण आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीचा निकाल जर आपण बघितला तर आमचे जे कार्यकर्ते प्रत्येक नगरपालिकेसाठी, नगराध्यक्षपदासाठी, पंचायत समितीसाठी, जिल्हा परिषदसाठी जी निवडणूक लढवत होते, मला वाटतं त्यांचा अतिशय दारुण त्या ठिकाणी पराभवाला त्यांना तोंड द्यावं लागलं. बरं, चांगली माणसं होती ना सगळी, काम बरीचशी. उमरग्यामध्ये त्या ठिकाणी रजाक अत्तार होते आणि सगळी सर्वसामान्य शिवसैनिक होते. ती मशाल चिन्हावरच ती निवडणूक लढत होते आणि तशाच पद्धतीनं पंचायत समितीला तीच अवस्था, नगरपालिकेत तीच अवस्था. बरं, फक्त एका तालुक्यापुरतं मर्यादित नाही. माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढे त्या ठिकाणी तालुके येतात त्या प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा पराभव त्या ठिकाणी आम्हाला स्वीकारावा लागला. बरं, सगळे चांगले काम करणारे कार्यकर्ते असताना सुद्धा जर अशा पद्धतीनं पराभव स्वीकारावा लागत असेल तर मला वाटतं की दुर्दैव आहे. बरं, हा पराभव आम्ही कधी मान्य करू? समजा आम्ही अजिबात वेळ दिला नसता लोकांना आम्ही उपलब्ध नसतो, आम्ही लोकांमध्ये नसतो, लोकांच्या कामाला पडत नसतो, तर 100% आम्ही मान्य केलं असतं. पण अशा पद्धतीचा जर निर्णय येत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. अगदी बऱ्याचशा मतदारसंघात, ज्या मतदारसंघात 80-80 हजार मताची मला मताधिक आहे, तिथं सुद्धा असा निकाल खरंच माझ्यासाठीच धक्कादायक आहे. पण नेमकं सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे, नेमकं काय त्यांचं मत आहे, मला वाटतंय लोकप्रतिनिधी म्हणून हे आम्ही सुद्धा तपासणं गरजेचं आहे ना, किंवा नेमकं आपलं काय चुकतंय. सगळ्याला कोण जबाबदार आहे, काय झालंय, विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींना कसल्याच पद्धतीचं त्या ठिकाणी विकास कामं करायची आहेत. आम्हाला काय आमच्या कुणाच्या वैयक्तिक घरातली करायची आहेत का? आम्ही लोकप्रतिनिधी म्हणल्याच्या नंतर आमच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. बरं, माझं असं नाही की माझं कुठला तरी एखादा व्यवसाय बघून मी राजकारण करतो, बिलकुल नाही. माझं 24 तास मधला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी आहे. मग सामान्य शेतकरी अपेक्षेनं माझ्याकडे येतात. कुणाच्या शेतात ट्रान्सफॉर्मर बसवायचं असते, कुणाला वाटतं किंवा शेतातला एखादा रस्ता व्हावा, कुणाला वाटतं गावांतर्गत एखादा रस्ता व्हावा. ह्या अपेक्षा सामान्य जनतेच्या माफक आहेत ना. मला वाटतं त्या अपेक्षेसाठी सुद्धा जर आम्हाला त्या ठिकाणी तरतूद केली जात नसेल, आमची कुचंबणा होत असेल आणि आमच्यामुळं त्या मागणाऱ्या माणसाची कुचंबणा होत असेल तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे ना. एक ट्रान्सफॉर्मर त्या शेतकऱ्याचा बसवण्यासाठी सुद्धा जर निधी त्या ठिकाणी दिला जात नसेल, अडवणूक होत असेल, तर मग नेमकं काय करावं? या सगळ्या काळामध्ये गेले एक आठवड्यापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का? किंवा दिल्लीमध्ये ज्या घडामोडी होत आहे, आरोप प्रत्यारोप बरेच तुमच्यापर्यंत आले? मला तुम्हाला एवढं सांगायचं की कोण काय आरोप करतंय, काय बोलतंय ह्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा नेमकं ठिकाणी ठरवलेलं आहे की बाबा माझ्या इथली जी माणसं आहेत, माझ्या मतदारसंघातली, त्यांचं काय मत आहे, त्यांची काय अपेक्षा आहे, त्यांची काय भावना आहे, मला वाटतं ते बघणं गरजेचं आहे. पद्धतीचे आरोप करणाऱ्या ही माझ्या जनतेला माहिती आहे की बाबा ओमराजे कुठल्या पैशासाठी, ओमराजे पदासाठी मला वाटतं अशा पद्धतीनं करू शकते का? मला वाटतं ही सामान्य जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देऊन त्याला महत्व देण्यापेक्षा आणि आपण प्रामाणिक असू, आपल्याला माहिती आहे ना की आपण काय विषय आहे, काय अडचणी. मी आता कार्यकर्त्याशी चर्चा करणार आहे आणि ती चर्चा केल्याच्या नंतर मला वाटतं निश्चितपणे राजकीय दारी असताना किंवा सत्तेतील खासदारांना मदत मिळते आणि विरोधातील खासदारांना मदत मिळत नाही असं तुम्हाला वाटतं? वस्तुस्थिती तशीच आहे ना. तुम्ही विचारा, सत्तेच्या बाजूने असणाऱ्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची परिस्थिती आणि सत्तेच्या विरोधात जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रात फिरून विचारा. आता सत्तेत जायचं काय असं या सगळ्या चर्चा? एक लक्षात घ्या, मी सांगितलं तुम्हाला की बाबा सगळ्याशी चर्चा करून मी निर्णय घेईन. आणि सगळ्यात महत्वाचं, माझं राजकारणात येण्यामागचं जे कारण होतं, मला वाटतंय जी मंडळी 40-40, 25, 50-50 वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करून फिरतात आणि कायमस्वरूपी सत्तेबरोबर जातात, मला वाटतंय त्या नेते मंडळींना ज्यांनी ह्या जिल्ह्याला मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक 3ला ठेवायचं काम केलंय, अशा व्यक्तींना त्या ठिकाणी जी सत्तेची मदत होतीये, मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं त्यांचं राजकारण मोडून काढणं, त्यांची जी कार्यपद्धती आहे, त्यांची जी हुकुमशाही आहे, दंडेलशाही आहे, ती मोडून काढणं, मला वाटतं ही माझं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्यातनंच आजपर्यंत माझ्या राजकारणातली भूमिका तीच राहिलेली आहे. तुम्ही म्हटलं की
ज्याच्यासाठी राजकारणात आलो त्याच्यासाठी हे सगळं तुम्ही आलाय. येणाऱ्या काळामध्ये हे सगळं साध्य होईल किंवा तुम्ही विकासासाठी हे सगळं होईल असं वाटतंय? आधी मला बोलू तर द्या की निर्णय घेतल्याच्या नंतरचा हा पुढचा प्रश्न आहे. नक्कीच आपण पाहतोय की काही वेळामध्ये धाराशिवच्या गोवर्धनवाडीत खासदारांची मिटिंग होते. या मिटिंगला स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते सगळे उपस्थित राहणार आहेत आणि त्यावेळी ते आपली राजकीय भूमिका जी आहे ते स्पष्ट करणार आहेत. त्यामुळं काही वेळात आपल्याला किंवा उद्यापर्यंत त्यांची भूमिका जी आहे ती राजकीय आपल्याला कळेल. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, धाराशिव. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.